जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 131, वार आहे सोमवार व तारीख 11 एप्रिल क्षमा असावी 11 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया। सध्या आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील नवविधा भक्ती नाम या चौथ्या दशकातील सख्य भक्ती या 8व्या समासाचे वाचन करीत आहोत।
मागील भागात आपण पहिल्या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 10 या अंकानंतर ऐसे परम सख्य धरिता या शब्दांनी 11व्या ओवीस सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. ऐसे परम सख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले, देव सख्यत्वे राहे आपणासी, ते तो वर्म आपणाची पासी, आपण वचने बोलावी जैसी, तैसी एती पडसाधे, आपण असता अनन्य भावे, देव तत्काळची पावे, आपण त्रास घेता जीवे, देवही त्रासे. यावर आधारित समर्थ स्वामी आपला श्लोक सांगतायत. ए यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण, म्हणून हे आवगे जाण आपणापासी, आपुल्या मनासारिखे न घडे, तेने गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली, मेघ चातकावरी ओळेना, तरी चातक पालटेना, चंद्र वेळेसी उगवेना, तरी चकोर अनन्य. ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व सांडूची नये, सखा मानावा भगवंत, माता पिता गणगोत, विद्या लक्ष्मी धन वित्त, सकळही परमात्मा, देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे, म्हणून ऐसे न करावे, सख्य तरी खरेची करावे, अंतरी सदृढ धरावे परमेश्वरासी. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अनुवाद पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11 या अंकाने असा सख्य भक्तीने देव बांधून टाकावा या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करूया. असा सख्य भक्तीने देव बांधून टाकावा म्हणजे तो भक्ताची चिंता वाहतो. देवाशी असे अत्यंत सख्य जडले असता भक्ताची काळजी देवाला लागते. पहा बरे, पांडव लाक्षागृहात जळत असता त्याने त्यांस विवरद्वाराने बाहेर काढून वाचविले. देव आपल्याशी सख्यत्वाने कसा राहील याचे वर्म आपल्याच जवळ आहे. आपण जसे बरे वाईट बोलावे तसेच पडसादांत उमटते, तसाच प्रतिध्वनी होतो. म्हणून आपण देवाशी अनन्य भावे वागलो की देवही ताबडतोब पावतो. आपण मनातून देवाचा कंटाळा केला की तोही आपला कंटाळा करतो, उदासीन राहतो. जसे उत्कटतेने ज्याचे भजन असते तसाच देवही स्वतः प्रेम करतो. म्हणून देव आपलासा होणे हे सगळे आपल्यासाठी आहे. जसे आपले भजन तसाच देवही वळतो. म्हणून हे सर्व आपल्याकडेच येते. आपल्या मनासारखे घडले नाही की त्यामुळे देवावरची आपली निष्ठा नाहीशी होते, तेव्हा स्वभावतःच ही गोष्ट आपल्याकडे येते. आपली निष्ठा स्थिर असावी. मेघाने वेळेला चातकावर वर्षाव न केला तरी चातक पालटत नाही. मेघाची वाट पाहण्याचे ताकीद नाही. चंद्र रोज नियमितपणे न उगवला तरी चकोराची त्याच्यावर अनन्य निष्ठा असते. असे देवाचे सख्य अढळ असावे. याप्रमाणे सख्यत्व असावे. विचाराने धैर्य धरून भगवंतावरील प्रेम चतकिंचितही कमी होऊ देऊ नये. भगवंताला मित्र मानावे. फार काय, आईबाप, गणगोत, विद्या, वैभव, संपत्ती इत्यादी सर्व काही परमात्मा आहे असे मानावे. सर्व काही देव व्हावा.
देवा वाचून कोणी नाही असे सर्वच म्हणतात, पण त्यांची निष्ठा मात्र तशी नसते. म्हणून असे करू नये. देवाशी सत्य करणे ते खरोखरीचे करावे. परमेश्वराला अंतःकरणात बळकट धरावे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे अनेक आभार. आणि एक नम्र विनंती, आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन आपणा सर्वांना जर आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञानबोध जर आपणास यातून होत असेल, तर कृपया आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करावे व काही मत असल्यास तसे कमेंट मध्ये लिहावे व आम्हा सर्वांना या ग्रंथ वाचनास व श्रवणास प्रोत्साहन द्यावे, हीच आपणा सर्वांना नम्र विनंती. जय जय रघुवीर समर्थ. भेटू पुढल्या भागात.